निश्चितच संतोष देशमुख प्रकरणी समाजाच्या नागरिकांच्या तीव्र भावना आहेत आणि त्या काही चुकीच्या नाहीत. परंतु या संदर्भामध्ये राज्य सरकारनं पूर्णपणे कठोर कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. तशा प्रकारे SIT नेमली, आरोपींना अटक त्या ठिकाणी केलेला आहे आणि यामध्ये कुणाचीही गय केली जाणार नाही हे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे. आणि त्याच्यामुळे सरकार म्हणून गृह खातं म्हणून जे करायला पाहिजे ते सर्व त्या ठिकाणी केलेलं आहे. आणखी जे काही मागण्या आहेत त्या संदर्भातही सरकार त्या ठिकाणी ट्रॅकवर आहे. त्याच्यामुळे मला वाटतं याविषयी सरकारचं दुमत नाही, विरोधी पक्षाचंही दुमत नाही आणि हा गुन्हेगारीचा विषय याला कोणीही पाठीशी घालू शकत नाही. आणि त्यामुळं आता दावोसवरनं मुख्यमंत्री साहेब आलेले आहेत. पुन्हा एकदा ते या प्रकरणी आढावा घेऊन आणखी सक्त काही आदेश देण्याची आवश्यकता असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी देतील. जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत. ज्या त्यांच्या मागण्या जुन्याच आहेत त्या मागण्या कुठेतरी आता नव्यानं आलेल्या सरकारने पूर्ण कराव्यात यासाठी उपोषणाला बसले. नाही, मला वाटतं मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकारनं भूमिका घेतलेली आहे. त्या ठिकाणी SCBCचं आरक्षण सरकारने दिलेलं आहे आणि आता जी सरसकट प्रमाणपत्र देऊन आरक्षण त्या ठिकाणी द्या अशा प्रकारची जी मागणी होती ती त्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीमध्ये बसत नाही. आणि त्याच्यामुळे मराठा समाजाच्या हितासाठी जे जे करायचं आहे ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच केलंय. सुदैवानं आजही पुन्हा राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत. मराठा समाजाच्या हितासाठी, उत्कर्षासाठी आणखी जे काही करता येईल तीच त्यांची सकारात्मक भूमिका आहे आणि आरक्षणाच्या संदर्भात दिलेलं आरक्षण टिकवण्यासाठी सरकार 100% कटिबद्ध आहे. भाऊ, काल केंद्रीय मंत्री अमित शाह हे मुंबईत महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्याच्यानंतर आज संजय राऊत म्हणतात की अमित शाह फक्त चिखलफेक करायला आणि महाराष्ट्राची अस्मिता आणि बदनामी करायला महाराष्ट्रात येतात. महाराष्ट्राच्या अस्मितेचा ठेका संजय राऊत किंवा उद्धव ठाकरेंनीच घेतलेला नाही. आम्ही अस्मितेचे पायीक असणारी लोक आहोत आणि केवळ उभाटा नाही तर सगळ्या पक्षांमध्ये महाराष्ट्राची अस्मिता आहे, मराठी अस्मिता आहे. आपल्या राज्याविषयी वेगळ्या प्रकारची आस्था आणि प्रेम सगळ्यांनाच आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचे भावनिक राजकारण करून लोकांना भुलवण्याचे दिवस संपले हे दुर्दैवानं संजय राऊतांना समजून येत नाही. कारण तशा प्रकारे तुम्हाला जर भुलवता आलं असतं किंवा लोक भुलली असतील तर विधानसभेला तशा प्रकारचा जनाधार तुम्हाला मिळाला असता. तुम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेची काळजी करू नका. आपल्याला मराठी भाषेसंदर्भात काही करता आलं नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काम आमच्याच केंद्र सरकारने त्या ठिकाणी केलं. मुंबईच्या संदर्भात देवेंद्रजींनी अनेकदा भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. मराठी माणसांच्या हितासाठी भारतीय जनता पार्टीसुद्धा त्या ठिकाणी कटिबद्ध आहे आणि त्याच्यामुळं अशा प्रकारची मराठी अस्मिता महाराष्ट्र ज्या वेळेला करायची वेळ होती त्यावेळेला 25-30 वर्ष महापालिका हातात होती. कालच रामदास कदम शिवसेनेचे ज्येष्ठ नेते त्यांनी तुम्हाला काय ठोकायचं ते ठोकलेलं आहे की आज वसई, विरार, पालघर, कसाऱ्यापर्यंत मराठी माणूस गेला आणि आता तुम्हाला अस्मिता आठवते का? आता राजकारणात मुद्दा नाही म्हणून पुन्हा मराठी इश्यू आपल्या हातात येतोय का अशा प्रकारचा केविलवाना प्रयत्न संजय राऊतांचा दिसतोय. आम्ही मराठी अस्मिता, महाराष्ट्राच्या अस्मितेसोबतच आहोत. संजय राऊतांनी असंही म्हटलं की अमित शाह ज्या पद्धतीने दौऱ्यावर आले होते, जमाल गोटा जो आहे तो येण्यास काही दिवसात मिळेल आणि राज्यात तिसरा उपमुख्यमंत्री जो आहे तो तयार होईल असे त्यांनी आज म्हटलं. संजय राऊतांनी नसते उपद्व्याप कमी करावे. संजय राऊतांच्या एकाही प्रेसमध्ये मुंबईच्या हिताच्या, मुंबईच्या विकासाच्या
राज्याच्या हिताच्या, राज्याच्या विकासाच्या 4 गोष्टी मी कधीच ऐकल्या नाहीत. काहीतरी खळबळजनक बोलायचं, विखारी टीका करायची, टोमणे मारायचे, याच्या पलीकडं संजय राऊतांनी आत्तापर्यंत विकासाच्या संदर्भात समाज हितासाठी काय केलं, जरा एक पत्रकार परिषद घेऊन सांगावी. त्याच्यामुळे केवळ वल्गना त्या ठिकाणी संजय राऊतांच्या आहेत. त्यांना फार दखल घेणं या ठिकाणी योग्य ठरेल असं मला वाटत नाही. भाऊ, ठाकरे गटाकडून आज कुठेतरी भारत मातेचं आणि संविधानाचं पूजन केलं जाणार आहे. दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा निवडणूक आयोग आणि भाजप विरोधात आज आंदोलनाची हाक दिलेली आहे. दोन्ही पक्षांकडून वेगवेगळी आंदोलनं आज केली जात आहेत. कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये खरं म्हणजे संविधान हे सगळ्यांचं आहे. संविधानाचा सर्वाधिक सन्मान भारतीय जनता पार्टी NDA आघाडीच्या सरकारनेच त्या ठिकाणी केला. संविधान दिन साजरा त्या ठिकाणी करण्याचा आमच्या सरकारने केलं. आता जर इतरही ठाकरे साहेबांना पण संविधानाची आठवण येत असेल, पूजत असतील, तर त्याचं स्वागत आहे, आनंदच वाटला पाहिजे. या देशाच्या प्रत्येक पक्षानं, प्रत्येक नागरिकानं संविधानाचा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे आणि संविधानाप्रमाणे त्या ठिकाणी वागलं पाहिजे. दुसरं आपण त्या ठिकाणी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं होत आहेत. मला वाटतं तिन्ही पक्षाची तोंडं 3 दिशेला आहेत. याचा उल्लेख उद्धवजी ठाकरे साहेबांनी परवाच्या मेळाव्यात केला की आम्ही स्वबळावर लढू. त्या ठिकाणी नाना पटोले, वडेट्टीवारांनी सांगितलं ते स्वबळावर लढणार असतील तर आमचीही तयारी आहे. शरद पवार साहेबांची नेहमीसारखी नरोवा कुंजरावा भूमिका, त्यामुळं तिघांची तोंडं 3 दिशेला आहेत. यातनंच आपल्याला या आंदोलनावरून दिसून येत आहे. भाऊ, शेतकरी कर्जमाफीवरून महायुती सरकारमध्ये समन्वय नाही असे बातमी जी आहे ती समोर आली होती. परंतु भाजपने निवडणुकीमध्ये म्हटलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार. तेव्हा आता नेमकी तुमची भूमिका वैयक्तिक भाजपची काय? भारतीय जनता पार्टी हा वचनाला, शब्दाला जागणारा पक्ष आहे. महायुतीनं वचननामामध्ये शेतकऱ्यांसाठी जी जी आश्वासनं दिलेत ती आश्वासनं पूर्ण करण्याची जबाबदारीने कर्तव्य आमचं आहे आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या वचनाशी कटिबद्ध आहे. याला जोडून दुसरा प्रश्न असा आहे की अजितदादांनी आज असं म्हटलं आहे की कोणतीही भाडेवाढ एसटीच्या याच्यात झालेली नाही. मात्र रात्रीपासून भाडेवाढ झालेली आहे. कालच तसे निर्देश परिवहन खात्याकडनं देण्यात आले होते. मला वाटतं परिवहन खात्यासंदर्भातला निर्णय त्या ठिकाणी परिवहन मंत्रीच अधिकृतपणे त्या ठिकाणी सांगू शकेल आणि त्याच्यामुळे भाडेवाढीच्या संदर्भात त्या ठिकाणी परिवहन विभागानं प्रस्ताव बनवल्याचं परिवहन मंत्र्यांचं मी स्टेटमेंट ऐकलं आणि त्यांनीही भाडेवाढीचं त्या ठिकाणी समर्थन केलं असल्याचं मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून समजलं आहे. त्याच्यामुळे आता प्रत्येक खात्याचा निर्णय किंवा धोरण हे त्या खात्याचा मंत्री ठरवत असतो. सर्व खात्याची धोरणं त्या ठिकाणी एक मंत्री कोण ठरवत नसतो. परंतु विरोधक अशी टीका करतायत की कुठेतरी महिलांना सवलत 50% आधी निवडणुकीच्या आधी दिली, आता मात्र ते वसूल करण्याचा प्रयत्न हा सरकार करण्यात येतो. विरोधकांची भूमिका दुटप्पी आहे. ज्या वेळेला महिला भगिनींना आम्ही त्या ठिकाणी ही योजना आणली त्यावेळेला पैसे कुठून आणणार, कसे देणार, देतील की नाही अशा शंका उपस्थित केल्या. त्यानंतर पैसेही दिले. त्यानंतर एकच हप्ता देतील, पुन्हा देणार नाहीत, सर्व पैसे इन ॲडव्हान्स निवडणुकीपूर्वी दिले. आता त्यावेळेला सरसकट पैसे त्या ठिकाणी दिले गेले कारण शेवटी 2.5 कोटी महिलांना पैसे देत असताना तेवढी टेक्नॉलॉजीचा वापर, त्याचं स्क्रुटिनी याच्यामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी कमी जास्त होऊ शकतं. आणि आपणच टीका करत होतात ना की जनतेचा पैसा आहे, जनतेच्या पैशाचा अपव्यय होता कामा नये. मग ज्यांना ती योजना लागू नसेल आणि अशा चुकीच्या पद्धतीनं योजनेत नावं समाविष्ट झाली असतील तर शेवटी जनतेचा पैसा वाचणार आहे आणि ज्यांना खरंच गरज आहे, गरजू आहेत, त्यांना योग्य पद्धतीनं चिरंतन ही योजना लावणं त्या ठिकाणी सोपं पडेल. एसआयटीने जे आहे ते कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी अर्ज जो आहे ते केला आहे. नाही, मला वाटतं शेवटी ह्या तपास यंत्रणा आहेत, कायद्याच्या चौकटीत जे त्यांना अधिकार आहेत त्याप्रमाणे ते कारवाई करतील आणि तशाच पद्धतीनं जर SITनं या ठिकाणी ईडीला विनंती केली असेल किंवा शिफारस केली असेल
तर त्या पद्धतीनं त्या यंत्रणा त्यावर ॲक्ट होतील. जितेंद्र आव्हाड असं म्हणतात की अक्षय शिंदेने बलात्कार केला नाही, बलात्कारानं वाचवण्यासाठी अक्षयचं एन्काउंटर केलं. मला वाटतं अत्यंत बाष्पळ आणि मूर्खपणाचं असं या ठिकाणी वक्तव्य आहे आणि जितेंद्र आव्हाडांना अशा प्रकारची सवय आहे. ज्या प्रकरणावरनं संपूर्ण महाराष्ट्र हल्ला, मोठं आंदोलन उभं राहिलं आणि त्या ठिकाणी ती गोष्टच झाली नाही, अशा प्रकारचा निर्वाळा देणं जे न्यायाधीशाच्या भूमिकेत आव्हाड पोचलेत की काय असंच त्या ठिकाणी म्हणावं लागेल. भाऊ, आणखी महत्वाचा मुद्दा आहे. विरोधक असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री, त्यांचं सरकारवर नियंत्रण नाही. जर नियंत्रण असतं तर 2 पालकमंत्री पदांना पुन्हा एकदा स्थगिती देण्यात आलीच नसती. सरकारचं नियंत्रण आहे किंवा नाही हे ज्यांना प्रशासन कळतं त्यांना माहीत आहे आणि म्हणून तिन्ही पक्षाचं सरकार अत्यंत उत्तमपणे चालवण्याचं कसब त्यांच्याकडे आहे. शेवटी सरकारी हिटलरशाहीसारखं चालवायचं नसतं. आपण मनमानी केली, उद्या पाहिजे तो निर्णय घेतला तर आपणच म्हणाल की आपण हुकुमशाही करताय. आणि जेव्हा 3 पक्ष आहेत तेव्हा सामोपचारानं एखादा निर्णय वादाचा झाला तर देवेंद्रजींच्या स्वभावाप्रमाणे थोडी भाकरी थंड करून नंतर त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा असतो. मला वाटतं ते दावोसवरनं आलेत, त्या संदर्भात विचार विनिमय करून योग्य तो निर्णय घेतील. भाऊ, उदय सामंत यांनी एक महत्त्वाचा ट्विट केलेला आहे. धर्मरक्षक, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आपण चित्रपट बनवतोय, पण हा चित्रपट आधी जाणकारांना, इतिहासकारांना दाखवावा, त्याच्यानंतरच प्रदर्शित करावा असं नाही. मला वाटतं संभाजीराजांच्या संदर्भात सर्वांच्या भावना तीव्र आहेत आणि त्याच्यामुळे उदय सामंतांचं म्हणणं बरोबर आहे की यातले जे एक्सपर्ट आहेत, कधी कधी काय होतं, ज्याला इतिहासाचा अभ्यास नाही तो त्या ठिकाणी इतिहास शिकवायला जातो. तर मला वाटतं ज्यांना इतिहासाचं ज्ञान आहे, सखोल अभ्यास आहे, अशा लोकांनी त्यावर भाष्य केलं आणि नंतर पिक्चरच्या संदर्भात प्रसारित करण्यासंदर्भात भूमिका आली तर ती योग्य ठरेल. नाही तर इतिहासाचं कळत नाही तो पण त्या ठिकाणी योग्य अयोग्य ठरवत असतो. त्याच्यामुळे हा विषय नीटपणे भावना सांभाळून त्या ठिकाणी हाताळला गेला पाहिजे. भाऊ, विजय वडेट्टीवार असं म्हणतात की ओबीसी आरक्षण डावलून जर निवडणुका घ्याल तर सोडणार नाही. त्यांनी पहिलं पकडलंय कोणाला ते सांगावं. सोडायचा विषय येतो कुठे? ज्या वेळेला सरकार जर या विषयाच्या विरोधात असेल तर धरायचं नाही, सोडायचं ना. पण यांची धरसोड भूमिका झाले त्यामुळं कोणाला धरायचं, ज्यांना पार्टनरला धरायचं ते उद्धव ठाकरेंना सोडतायत आणि नको ते धरायला निघालेत. तर मला वाटतं ओबीसी हा सर्वांचाच विषय आहे. ओबीसीच्या संदर्भात सद्भावना या सरकारच्या तर सर्वाधिक आहेत. त्याच्यामुळे ओबीसींची काळजी करू नये. सरकार त्याची पूर्णपणे काळजी घेऊनच वाटचाल करेल. वाल्मिकी कराड यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर त्याच्यावरती शंका अंजली दमाने यांनी उपस्थित केलेली आहे. त्यांना आरामासाठी रुग्णालयात नेलंय का असा त्यांचा प्रश्न. नाही, मला वाटतं अशा प्रकारची भूमिका सरकार घेणार नाही, हॉस्पिटल घेणार नाही, पोलीस घेणार नाहीत. परंतु या देशामध्ये नागरिकांनी एखादी शंका उपस्थित केली तर संबंधित यंत्रणांना त्याची काळजी घेतली पाहिजे, उत्तर दिलं पाहिजे. मला वाटतं त्या संदर्भात हेल्थ डिपार्टमेंटच तिथलं आरोग्य व्यवस्था सांगू शकेल. परंतु अशा प्रकारचा मोठा इश्यू असताना कुठलंही सरकार पाठीशी घालणार नाही, घालू शकत नाही. देवेंद्रजी या ठिकाणी गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याच्या भूमिकेत आहेत आणि तशाच प्रकारची कठोर भूमिका या सगळ्या कथित आरोपींसंदर्भात राहील. नाही, मला वाटतं शेवटी तपास यंत्रणा असतात, पोलीस असतात, न्यायव्यवस्था असते आणि हे सगळे विषय कायद्याच्या चौकटीत निकषावर त्या ठिकाणी घासून पुसून कसे करावेत हा असतो. एखादी गोष्टी पब्लिक करणं तपासाच्या दृष्टीनं त्यांना योग्य असेल करतील, एखादी गोष्ट तपासाच्या दृष्टीनं पब्लिकली करणं योग्य नसेल त्याचा तो निर्णय घेतील. मला वाटतं पोलिसांनी कसं वागावं आणि काय करावं यामध्ये व्यक्तिगत हस्तक्षेप करणं त्या ठिकाणी त्या तपासावर परिणाम होतो आणि आपल्याला जे कारवाईची अपेक्षा आहे त्याच्यावरही परिणाम होऊ शकतो. शेवटचा प्रश्न, संतोष देशमुख हत्या प्रकरणातले जे आरोपी आहेत आणि दुसरीकडे महादेव मुंडे यांची हत्येचा चौकशी सुद्धा सुरू झाली. पाळमुळं जे आहे ती कुठेतरी दोन्ही या हत्येमध्ये जे आरोपी आहेत त्यांची जुळलेली पाहायला. नाही, मला वाटतं या संतोष देशमुख प्रकरणाच्या निमित्तानं
त्या जिल्ह्यामध्ये अशा काही घटना झालेल्या पुढे येत आहेत आणि त्यामुळे प्रश्नाच्या मुळाशीच जाण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारच्या प्रवृत्ती संघटितपणे कोण काम करत होतं का, निश्चितच याची तपासणी पूर्णपणे त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि सरकार त्या ठिकाणी घेईल. कारण बीडमध्ये कायदा सुव्यवस्था राखलीच गेली पाहिजे आणि त्या संदर्भात मला वाटतं राज्याचे गृहमंत्री त्या ठिकाणी अजिबात कोणाला दयामाया दाखवतील किंवा माफ करतील असं वाटत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.